गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आपलं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज माझे मित्र आलेले आहेत रोहित माझ्यासोबत आणि आज आम्ही जाणार आहे पुण्यामध्ये फिरायला। तर आजचा हा फुल एन्जॉयमेंट ब्लॉग असणार। पुण्यामध्ये खरोखर बघण्यासारखं काय आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार। तर आज करूया धमाल, चला। तर आता आम्ही जस्ट निघलो इथून माळुंग्यामधून। हेल्मेट मध्ये दिसत नाही बरं। हॅलो मित्रांनो, आता आपण आहोत तलवडे गावामध्ये आणि येथून निघालो आपण पुण्यासाठी। आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत आणि तुम्हाला त्या व्हिजिटची सर्व माहिती देणार आहोत। चला मित्रांनो, करते धमाल धमाल। तू समोर ब्रिज येणार बघा निगडीचा। हा माहिती आहे मला। ते या शेजारी बस स्टॉप भी आहे। हा, या शेजारी बस स्टॉप आहे ना? हो, बाजूला बस स्टॉप आहे। चालू आहे का बंद आहे? चालू आहे का बंद आहे हो कॅमेरा? चालू आहे का बंद आहे आपल्याला माहित नाही आहे। सध्या हा चालू आहे पुढे आपला। बघा माझा मित्राच्या अंगावर नुसतं धूळ बसली आहे। हे नको टाका, नको करा। कसले रस्ते कसे भारी एकदम, रस्ते डेंजर आहेत ना। तर मित्रांनो आम्ही आता आले बघा जुडिओ, जुडिओ त्या शॉपला। तर इथं माझ्या मित्राला काहीतरी बघायचं आहे। काय बघायचं नेमकं आपल्याला? बघू, टी शर्ट टाशर्ट आवडली तर घेऊ। बरं चालेल। कपड्याचा मॉल आहे हा, एकदम ब्रँडेड असतात म्हणतात तिथे। हे हेल्मेट बाहेर, हेल्मेट साठी लॉक आणायला पाहिजे आपण, माहिती आहे का? भारी फिलिंग आली करायची जराशी। कपड्याची शॉपवर आहे ना? अरे करून घेतलं म्हटलं। हे बघा आम्ही चाललो कशाने, काय म्हणतात हॅलो मित्रांनो, आपण एक्सिलेटर काहीतरी एक्सिलेटर असं काहीतरी म्हणतात ना जी। चॅनल का नाम मनीषा नागसेन करके जी। तुमचा कलर कोणता फेवरेट आहे? हा, तुमचा कलर कोणता फेवरेट आहे म्हटलं? मित्रांनो बघा आम्ही कसल्या मॉल मध्ये आलोय। एक नंबर। आज आम्ही शॉपिंग करणार आहोत आणि जुडिओच्या शॉप मध्ये शॉपिंग करणार आहोत। ते पण टाटाची ब्रँडिंग आहे। हे बघा साहेब, स्वस्त शूज बी आहेत, सँडल। बघा शूज जर घ्यायचे तुमच्या मुलासाठी घेऊ शकता। बघा एवढे स्वस्त आहेत, फक्त 900 रुपये। हा का? फक्त 900। बघा ना काय दिसतं, छान आहे की राव। आतापर्यंत फक्त मी डीमार्ट बिग बाजाराच्या व्यतिरिक्त फिरलो नाही कधी। तुमच्यामुळे आपण हा मॉल पण फिरायला आलो। शूज एक नंबर आहेत, फॉर्मल शूज आहेत नाही? सोल बघा खालचं किती खतरनाक आहे। छान आहे एकदम भारी आहे ना। 900 पण भेटतात कसं आहे? हा हा। किती साईज आहे? 40 आहे। 40 येईल का तुम्हाला? बघू, ट्राय करू। 40 ट्राय करू। हा, ट्राय करून बघा ना। आताच बघा ट्राय करून। इथंच ट्राय करणार ना। छान दिसतं की। इथं बघा, इथं चक्कर आहे। इथे समोर भारी दिसते की राव। शूट झाले तुम्हाला? ते बरं झालंय। सेटिंग चिड्यावरती पाय ठेवायचं। कसलं वाटतं भारी फिलिंग इथं? सर्व प्रॅक्टिसचा खेळ आहे। प्रॅक्टिकलच आहे ना, नाही का? चला या, आता कुठं चालायचं? आता विजय सेल्सला जाऊन आपण। 2 मिनिट मित्रांनो, आमची शॉपिंग इथं झालेली आहे। जुडिओ मध्ये शॉपिंग कंप्लीट झालेली आहे। आता आम्ही नेक्स्ट विजिट साठी निघू दुसऱ्या ठिकाणी। पहिले पैसे द्यायला शोरूमला शॉपिंग साठी पण पार्किंग फार लागतं इथं। इथं शोरूमचं काम आहे ना, पार्किंग अवेलेबल करून देणं।
ठीक आहे, ऑनलाईन चालते का? आल्यानंतर दिलं तर नाही चालत. आता शोरूम स्वतः आपल्याला पार्किंग द्यायला पाहिजे, विचार केला तर. तेच तर. मित्रांनो, आता आपण आलो क्रोमाच्या मॉलमध्ये आणि इथं बघणार आहोत आम्ही थोडा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ते पण माझ्यासाठी. क्रोमाचं जे शोरूम आहे ना, हे पिंपरी मधलं आहे मित्रांनो. इथं एक चांगला लॅपटॉप बघणार आम्ही, पर्सनल तर इथंच घेणार. नाहीतर मग पुढं ते लिफ्टवरती खाली. लिफ्ट कुठं आहे? शोर कसं जायचं क्रोमा शोरूमला? क्रोमाच्या शोरूमला कसं जायचं? इथनं जायचं ना? लिफ्ट आहे ना? यूजी. हॅलो मित्रांनो, आज आम्ही इथं क्रोमा मॉलमध्ये आहो. पण मला एक गोष्ट इथं बघायला भेटली की क्रोमा एवढा मोठा असून सुद्धा इथं पार्किंगसाठी आम्हाला पैसे चार्ज करावं लागले. त्याच्यामुळे आम्ही याला 1 स्टार कमी देणार आहोत. आणि आता आम्ही इथून सरळ चाललो युरोप म्हणजे स्ट्रीट ऑफ युरोपियन पुणे. इथं एक पुण्यामध्ये आहे बघा, आणि फिरण्यासारखं आहे. इथून किती किलोमीटर आहे ते? साधारण 12 किलोमीटर दाखवते बघा इथून. तर तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला तिकडे ओढू आपण. चलो. पार्किंग पण आहे जरा डेंजर आहे. वेळी मार्ग आता पुन्हा वर घ्या वर. यस, मजा येईल ना. पण नाही, हे फक्त आहे ना, इथून गाड्या बाहेर पडतील, आतमध्ये गाडी इकडनं एक पण येणार नाही. आपल्याला मॅप लावा लागेल बरं का, इथून मॅप तर लावा लागेल ना, त्यामुळे तुम्हाला मोबाईल दिला. इथं थोडं रोडला चाला, तिकडे साईडला सांगा. वरच्या बी दाखवा ना, असं वरच्या साईडचं दाखवा तुम्ही. असं तिकडनं स्टार्टिंग पासूनच करायचं होतं. काम करू आपण, तिकडून इकडे येऊ आपण. मित्रांनो, आता आपण आलो स्ट्रीट ऑफ युरोप. हे बघा स्ट्रीट ऑफ युरोप कसा आहे, कसलं वातावरण, कसला व्ह्यू आहे बघा. हे पुण्यामध्येच आहे मित्रांनो, आणि ते आहे हिंजवडीच्या आतमध्ये. हा, असं वाटतंय काय माणूस एकदम कुठल्या मॉल मध्ये आला असंच ना. याच्यात लाजायचं नाही हो बिलकुल. दाखवा आता फ्रंट. चला तिकडे येतो पहले. चला चलो ना. मोरल ऑफ द स्टोरी ऐसी है दोस्तों, आज हम पुणे में आए हैं. पुणे में हिंजोड़ी के अंदर इस एरिया का नाम है स्ट्रीट ऑफ यूरोप. ये आप देख सकते हो मेरे इर्द गिर्द. आपको पूरा दिखा रहा हूँ दोस्तों. या आप अपने फैमिली के साथ में आ सकते हो, या फ्रेंड हो गया, या कोई कलीग हो गया, किसी के भी साथ में आप आके यहाँ इंजॉयमेंट कर सकते हो. यहाँ सारी फैसिलिटी अवेलेबल है. और मेरे साथ में आए हैं मेरे दोस्त. हम तो साथ में रहते हैं. तो दोस्तों, आप आए, अपने फैमिली को साथ में लेके आए. यहाँ के बारे में मैं और आपको कुछ बताता हूँ. असं वाटतं का छत्र लावले का? कशापासून बनवले बरं हे? माहिती नाही कसं काय बनवलं. कापडात दिसते मला. त्या म्हणजे हे नसतात का बलून, ज्याच्यामध्ये आपण बसून उडतो, ते आहेत होते. हा बरोबर आहे ना. डेकोरेट छान केलं मी इथं. आहे हो तसा, पण कसं हा लय जुना झाला आहे. थोडासा तेवढा हे वाटत नाही. इकडनं असं केलं ना, असं इकडे दाखवा डायरेक्ट एखादा मार छप्प देशी कसा होता तो एक वातावरण. सेल्फी घेऊ आपण इथे. हो सेल्फी घेऊ ना. यावर इकडे एवढ्यावर सगळ्या ड्युटीवर जातात साहेब. काय म्हणता तुम्ही? असं पूर्ण फिरवा असं. त्यानं कसं शूटिंग काढलं होतं पूर्ण असे ना. मित्रांनो, हा जो एरिया आहे हा आहे स्ट्रीट आलो मी ऐकलं. नेहमी सोशल मीडियावर बघत होतो हा व्हिडिओ, म्हणजे कसा आहे दिसायला. तर
तर आज इथं व्हिजिट दिली. छान परिसर आहे मित्रांनो, एकदम मस्त वाटलं इकडे येऊन. तर मित्रांनो, हा जो मॉल आहे तुम्ही बघताय, किती छान पद्धतीने दिसतोय एकदम. इथं भारी फिलिंग येते एकदम. माझी तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही 100% आपल्या फॅमिली सोबत इथं नक्की विजिट करा. खूप छान ठिकाण आहे. पण कधीतरी असं एखादा टूर काढायलाच पाहिजे पण का फिरायला. हा, भारी वाटलं जरा. काही का नाही, एवढा वर्ष जर पुण्यात आलो. हा, बरेच ठिकाण आहे, चला आपल्याला माहिती नाही. सांगतो तुम्हाला, एमआयडीच्या बाहेर फिरायला चान्सच भेटत नाही. ते आम्हाला फक्त कंपनी ते रूम ते कंपनी तेवढा दुसरं काय रे. तर मित्रांनो, आता आम्हाला लागलेल्या भूका जरा जोराच्या आहे. आम्ही आता जेवण करणार आहे, ते पण युरोपच्या ठिकाणी, युरोपला म्हणजे स्ट्रीट ऑफ युरोप मध्ये करत चालू. मग मी घरी थोडा नाश्ता केला होता, त्याच्यामुळे मला काही जास्त भूक नाही आहे. हो, मी पण नाश्ता. डबा फिनिश करा फक्त, डबा ठेवू नका शिल्लक. बायकोने कांदा नाही टाकला त्याच्यात. जमलं का? भारी, एक नंबर. आता टाइम किती झाला आपला? 2च वाजले. 2 वाजले का? ओके. आपण तेव्हा मॉलमध्ये चाललं जाऊन हिंदोडीच्या. अजून काय आहे ते दुसरा बघण्यासारखं माहित नाही. बघू ना. एकदम छान जेवण केलं मित्रांनो. आता इथून आम्ही कुठल्या लोकेशनला जायचो आता? ग्लोबल मॉल. ग्लोबल मॉलला जाणार आहे आम्ही फिरायला. क्रोमाच्या मॉलला गेलो, पण तिथं लॅपटॉप आम्हाला पसंत भरपूर आले, पण कॉस्टली खूप होते. आणि त्यांनी सांगितलं का दसऱ्याच्या वेळेस तुम्हाला ऑफरमध्ये भेटतील. तर तेव्हा आम्ही आता दसऱ्याच्या वेळेस तिथे येऊ. आता काय आम्ही लॅपटॉप घेतलेला नाही, पण तो ग्लोबल मॉलला चाललोय, तिथं बघू, जर पसंत आला तर घेऊन टाकू. एकदम बरोबर फिट बसला आणि जो काढलो तो सुटेबल आहे एकदम. हा, किती वेळा मित्र हा गोगल? 150. फिक्स रेट आहेत का तुमचे? छान दिसते की. तेच सांगतो ना तुम्हाला. पण थोडं साईज लहान वाटते मला त्याची. नाही, बरोबर आहे, असंच पाहिजे. ब्लॅक मध्ये, ह्याच्यामध्ये ब्लॅक मध्ये विचारू का? बघा, मस्त वाटते. ब्लॅक पेक्षा तर मला हाच भारी वाटत होता. हा का? पण बघा तुमची इच्छा. तुम्हाला कोणता भारी वाटतो? तो वाटतो ना, मग तोच राहू द्या. हा, सांगा साहेब, बरोबर सांगा त्याचं काय तर. 350. मी म्हटलं 150 देता, चल बोल. अरे बापरे. बार्गेनिंग लय भारी करता तुम्ही तर. नाही सर उतने मी नाही आता. हा. मला माहिती आहे फुटपाटचा रेट. हा, खरं सांगतो मी तुम्हाला. हा. फुटपाटचा रेट मला माहिती आहे ऑलरेडी. मी त्यावेळेला माहित आहे का, हे सगळं फुटपाटवरूनच, तो जे होलसेल माल आहे ना, होलसेल वरूनच घेऊन येतात. नाही, तुम्ही इंदोरला गेले ना, इंदोरला स्वस्त आहे. कुठे? इंदोर. हा माल इंदोरचा साईड आहे ना. हा, एमपी साईड. तर मी सांगतो तरी मामा भोपालचा आहे. तुम्ही माहित आहे का, तिथे शूज आहेत ना भोपाल मध्ये. न्यू मार्केट मध्ये गेलो ना मी, कसं भेटतात माहित आहे का, असं सेलचूल नसा लावला राहते, असं ढीग राहते पुरा मिक्स. ते लेडीजचे इकडे शूज जे भेटतात ना, असे ते स्टायलिश वाले नाही घालून येत का आपल्या कंपनीमध्ये, ते माहित आहे 100 रुपयाला अशी जोडी भेटते. हो. हा, न्यू मार्केट मध्ये. मी आता दिवाळीच्या नंतर ना माझा याचा प्लॅन आहे दिल्लीचा. तेथे नाही का सर्वात मोठा सेलला कपडा 1 किलोच्या हिशोबाने भेटतो. काय बोलता? हो, भारी आहे की. मग रिअल सांगतो. त्यामुळे म्हटलं मी, कसं वाटतं जरा
एकदम LED भारी दिसते सॉलिड. हो मार्केटिंग मध्ये असते नाही ना असे गॉगल वापरायचे मी. आता ते फील्ड सुटली त्याच्यामुळे आता ह्या अशा काही गोष्टी वापरत नाही. स्टेट ऑफ युरोपियन वरून ग्लोबल मॉलला निघत आहोत. चला सुरू करू. चलो 1.9 किलोमीटर 5 मिनिटात तिथे पोहोचाले. भारी वाटतं ना सर. हेल्मेट असलं तर बेट देतो नसलं तर कसं आवडतं. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत ग्लोबल मॉल मध्ये आणि हा हिंजवडीचा सर्वात मोठा मॉल आहे. आता इथं आम्ही बघू लॅपटॉप बघू किंवा झुडिओ मध्ये शॉपिंग करू किंवा काहीतरी आवडलं. अजून शॉपिंग करायचं का? हा बघू आता गेल्यावर. समोर लिफ्ट